कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे। बॉम्ब ठेवल्याचा ऑफिसमध्ये ईमेल आलेला आहे। कोल्हापूरमधून आताची महत्त्वाची बातमी, कलेक्टर ऑफिस पूर्ण रिकामं करण्यात आले आणि तपासणी केली जाते। बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला ऑफिसमध्ये, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं करण्यात आलं आणि तपासणी सुरू आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, ही गर्दीची वेळ आहे आणि याच वेळेला अशा पद्धतीचा मेल आलाय, काय आत्ताचे अपडेट्स आहेत? मी साम टीव्हीच्या दर्शकांना आता काही एक्सक्लुझिव्ह फुटेज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। ही लाईव्ह फुटेज आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ठिकाणी आरडीएक्स ठेवल्याचा एक मेल या ठिकाणी आलेला आहे आणि साधारण 11:30 वाजता हा मेल आला आणि 2 वाजेपर्यंत हे सर्व आरडीएक्स फुटणार असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक पथक जे आहे या परिसरात पोहोचलेले आहे आणि या पथकानं संपूर्ण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते रिकामं केलेलं आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि संपूर्ण कार्यालयामध्ये हे बॉम्ब शोधक पथक सध्या या बॉम्बचा आणि आरडीएक्सचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणखी काही दृश्य तुम्हाला दाखवतो। एका हॉलमध्ये अधिकारी तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचे आरडीएक्स ठेवलेले आहेत का याचा अत्याधुनिक जी यंत्रसामुग्री असते या यंत्रसामुग्रीतून सध्या तपास केला जातोय। प्रत्येक खुर्ची असेल, टेबल असेल, तसेच काही महत्त्वाचे जे ठिकाण आहेत या ठिकाणांमध्ये याची तपासणी सध्या केली जाते। खरं तर सध्या वेळ आहे साधारण 1-2 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी असते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात काही आंदोलनं चालू आहेत। अशातच हा मेल आल्यामुळे एकच गडबड उडालेली आहे। खरं तर जिल्हाधिकारी जे आहेत यांना हा धमकीचा मेल आलेला आहे आणि कोल्हापुरातला अग्निशमन दल आहे, पोलीस अधिकारी आहेत, अग्निशमन दल तसंच बॉम्ब शोधक पथक आहेत, हे सर्व या संपूर्ण परिसराची झाडाझडती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक साधी गोष्ट सुद्धा या ठिकाणी सोडण्यात येत नाही, कारण साध्या कुंड्या असतील, त्यानंतर जिना असेल, तसंच काही दरवाजे असतील, इकडे सगळीकडे या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापुरातली बातमी, कलेक्टर ऑफिसमध्ये आरडीएक्स 5 ठिकाणी ठेवल्याचा ईमेल आला जिल्हाधिकाऱ्यांना, त्यानंतर तपासणी सुरू झाली।